आरक्षणाच्या मागणीकरता धनगर समाज आता आक्रमक झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज धनगर समाजाचा मोर्चा निघणार आहे। 400 ते 500 धनगर बांधव संभाजीनगरमध्ये एकवटणार असल्याची बातमी समोर येते। या सगळ्याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते छत्रपती संभाजीनगरला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आता धनगर बांधव देखील आक्रमक झालेले आहेत। धनगर बांधव आपल्या मागण्यांकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एकवटत आहेत। लागवीजी, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका समाजापाठोपाठ दुसरा समाज म्हणजे धनगर समाजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण धनगर समाजही गेल्या बऱ्याच दिवसांपासून मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी अधिक ज्वलंत स्वरूपाचा केलेला आहे, तीव्र स्वरूपाचा केलेला आहे। काही दिवसांपूर्वी 2 युवकांनी आम्ही आत्मदहन करतो अशा प्रकारचा इशारा देखील दिलेला होता आणि सरकारला या ठिकाणी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक या ठिकाणी 11 ते 12 वाजेच्या सुमारास धनगर समाज बांधव एकत्रित येत आहेत आणि सरकारला विनंती करतायत, एक मागणी करतायत ती म्हणजे धनगर आरक्षणाची। धनगर आरक्षणासाठी आता राज्यभरामध्ये आंदोलन, उपोषण, मोर्चे हे स्वरूप जे आहे ते पाहायला मिळतंय। आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा धनगर समाज आक्रमक होत असताना आता आमची मागणी पूर्ण करावी हीच त्यांची प्रमुख जी भागीदारी आहे किंवा प्रमुख त्यांची जी काही मागणी आहे त्यांनी पुढे केलेली आहे। कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर आरक्षणाची मागणी जी आहे ती बहुतांश वेळा केली जाते। त्यामुळे आता धनगर समाजही का मागे राहणार, त्यांना सुद्धा आरक्षण हवंय। धनगर किंवा धनगड हा एक मोठा मुद्दा जो आहे त्यांच्यासमोर वारंवार उपस्थित केला गेलेला आहे। त्यामुळे आता धनगर समाज आमच्या मागणीसाठी का लढणार नाही हीच भूमिका घेऊन धनगर समाज स्वतः रस्त्यावर उतरत आहे। आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपण पाहिले की जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांनी मोर्चे केले, राज्यभर मोर्चे केले, तर त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठा आंदोलन करतायत, मोठा मोर्चा काढतायत आणि या मोर्चाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष केंद्रित करून धनगर समाजाला देखील आरक्षण देण्यात यावं ही मागणी ते आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहेत। लागवीजी, निश्चित सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणास सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।